नागपूर वन विभागमध्ये 179 जागा रिक्त आहे, वर्धा वन विभागमध्ये 168 जागा रिक्त आहे, भंडारा वन विभागमध्ये 171 जागा रिक्त आहे, गोंदिया वन विभागमध्ये 205 जागा रिक्त आहे, पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर या ठिकाणी 214 जागा रिक्त आहे। वनसेवक भरती 2024 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वनसेवक भरतीला जे विद्यार्थी मित्रांनो हालचाली या ठिकाणी सुरू झालेले आहे। 12,991 पदांसाठी जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी परिपत्रक 5 डिसेंबर 2024 ला आलेला आहे आणि वनसेवक भरतीला जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हालचाली या ठिकाणी सुरू झालेले आहे। ठीक आहे, तर वनसेवक भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि महाराष्ट्रातले तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि वनसेवकचं जे पद आहे हे गट ड संवर्गामध्ये येते आणि तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 15,000 ते 47,600 पर्यंत भेटणार आहे। ठीक आहे, आणि मी तुम्हाला याच्या अगोदरपासून सांगत आलो होतो की वनसेवकची जी भरती आहे हे येणाऱ्या दिवसामध्ये येणार आहे आणि मी तुम्हाला 6 महिन्या अगोदरपासून सांगितलं होतं जेणेकरून तुमचाच अभ्यास झाला पाहिजे, तुमचीच तयारी झाली पाहिजे आणि तुमचं सिलेक्शन या ठिकाणी झालं पाहिजे। ठीक आहे, कारण की जेव्हा एकदम भरती निघाली आणि एकदम आपण तयारीला लागलो, आपली अभ्यास कसा होणार आहे, आपली तयारी कशी होणार आहे। ठीक आहे, तर म्हणून मी तुम्हाला अगोदरपासून सांगत असतो जेणेकरून तुम्ही आपापल्या तयार ज्यांना सुद्धा त्यामध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल ते मुलं आपापल्या तयारीमध्ये लागून जाते आणि त्यांचे जास्त त्या ठिकाणी सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस असते ज्यांनी चांगली तयारी या ठिकाणी केली त्यांची। ठीक आहे, तर पहा वनसेवक भरती जे आहे विद्यार्थी मित्रांनो 12,991 जागांसाठी ही भरती निघत आहे आणि हे जानेवारी महिन्यापर्यंत तुम्हाला भरती पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की ही भरती कधी निघणार आहे, पेपर असणार आहे की नसणार आहे। तर यामध्ये पेपर असू शकते कारण की सरळ सेवेने भरती घेतली जाणार आहे आणि पेपर जरी असला तरी यामध्ये मराठी व्याकरण झालं, सामान्य ज्ञान झालं, त्याचबरोबर ज्या बुद्धिमत्ता चाचणी, इंग्रजी ग्रामर हे विषय जे आहे या ठिकाणी असू शकणार आहे। ठीक आहे, तर आतापासून तयारी चालू ठेवा। आणि भरपूर विद्यार्थ्यांची अशी सुद्धा कमेंट होती की सर जिल्ह्यानुसार जागा या ठिकाणी आम्हाला दाखवा, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यानुसार जागा मी तुम्हाला सांगणार आहे, कोणकोणत्या डिव्हिजनमध्ये किती जागा आहे। ठीक आहे, चंद्रपूर डिव्हिजनमध्ये किती जागा आहे, त्याचबरोबर जे नांदेड डिव्हिजन तिकडे किती जागा आहे, त्याचबरोबर जे अमरावतीमध्ये किती जागा आहे, त्याचबरोबर गडचिरोलीमध्ये किती जागा आहे। तर संपूर्ण तुम्हाला जागा या ठिकाणी दाखवणार आहे, कोणत्या ठिकाणी किती जागा आहे, कोणकोणत्या वनवृत्तांमध्ये किती जागा आहे हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड सुद्धा जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। वनसेवक भरतीचं हे परिपत्रक आहे, तुम्ही बघू शकता 5 डिसेंबर 2024 आणि विषय सुद्धा बघू शकता वन व्यवस्थापनामध्ये वन मजूर या संवर्गाची आवश्यकता। तर मी तुम्हाला जिल्ह्यानुसार जागा ज्या या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा एक अंदाज लागणार आहे की आपल्या डिव्हिजनमध्ये किती जागा आहे वनसेवक या भरतीच्या आहे। तर पहा तुम्ही या ठिकाणी नागपूर डिव्हिजन आहे, तर नागपूरमध्ये जे या ठिकाणी 189 जागा आहे, त्याचबरोबर वर्धा वन विभागमध्ये 168 जागा आहे, भंडारा वन विभागमध्ये 171 जागा आहे, गोंदिया वन विभागमध्ये 205 जागा आहे, पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूरमध्ये 214 जागा आहे, नवगाव नागझिरा व्याघ्र राखीव गोंदिया या ठिकाणी 84 जागा आहे, कार्य नागपूरमध्ये बघा कार्य आयोजन विभाग नागपूर या ठिकाणी 1 जागा आहे, त्यानंतर नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया या ठिकाणी 94 जागा आहे। तर टोटल नागपूर वन वृत्तामध्ये 1126 जागा या ठिकाणी आहे। त्यानंतर आता जे कार्यरत आहे हे 726 या ठिकाणी वन मजूर या ठिकाणी कार्यरत आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि त्यानंतर चंद्रपूर डिव्हिजनमध्ये पहा निर्देशन विभाग चंद्रपूरमध्ये जागा असते, ब्रह्मपुरी वन विभागमध्ये 104 जागा आहे, मध्य चांदा वन विभागमध्ये 158 जागा आहे, चंद्रपूर वन विभागमध्ये 122 आहे, बफर चंद्रपूरमध्ये या ठिकाणी 98 जागा आहे, कोवर चंद्रपूर या ठिकाणी 141 जागा आहे, कार्य आयोजन चंद्रपूरमध्ये 1 जागा आहे, त्यानंतर बांबू संशोधन केंद्र चिचपल्लीमध्ये जागा नाही, त्यानंतर चंद्रपूरमध्ये 23 जागा आहे, चंद्रपूर वन वृत्तामध्ये टोटल 647 जागा या ठिकाणी भरणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये आणि 198 वन मजूर या ठिकाणी आहे। त्यानंतर मग गडचिरोली आहे, आलापल्ली वन विभागमध्ये 202 जागा आहे, सिरोंचा वन विभागमध्ये 200 जागा आहे, भामरागड वन विभागमध्ये 18 जागा आहे आणि गडचिरोली वन विभागमध्ये 363 जागा आहे, वडसा वन विभागमध्ये 368 जागा आहे, वन संवर्धन तज्ञ चंद्रपूरमध्ये 16 जागा आहे, त्याचबरोबर गडचिरोलीमध्ये सुद्धा 9 आहे। तर टोटल गडचिरोली वन वृत्तामध्ये एकूण 1146 जागा या ठिकाणी। त्यानंतर प्रादेशिक अमरावतीमध्ये बघू शकता तुम्ही प्रादेशिक वन विभाग मेळघाट बुलढाणा अकोलामध्ये 443 जागा आहे, वन्यजीव विभाग गुगामल सिपना मेळघाट अकोलामध्ये 241 जागा आहे,
त्यानंतर अमरावती, बुलढाणा, अकोलामध्ये 72 जागा आहे. कार्य आयोजन अमरावतीमध्ये 6 जागा आहे. वन प्रशिक्षण संस्था चिखलदरामध्ये 15 जागा आहे. तर अमरावती वन वृत्तामध्ये या ठिकाणी 777 जागा खाली आहे. त्यानंतर वाशिम वन विभागमध्ये यवतमाळमध्ये यवतमाळमध्ये काय आहे तर बघू शकता. यवतमाळमध्ये वाशिम वन विभागमध्ये 10 जागा आहे. त्याचबरोबर पुसद वन विभागमध्ये 91 जागा आहे. पांढरकवडा वन विभागमध्ये 88 जागा आहे. यवतमाळ वन विभागमध्ये 175 जागा आहे. ठीक आहे. त्यानंतर कार्य आयोजन यवतमाळमध्ये तर आहेच. त्यानंतर पांढरकवडा वन्यजीव विभागमध्ये 63 जागा आहे. त्याचबरोबर वाशिममध्ये 6 आहे. यवतमाळमध्ये 22 आहे. तर यवतमाळ वन वृत्तावर एकूण 455 जागा या ठिकाणी. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर वन विभागमध्ये जागा तर नाहीच आहे या ठिकाणी. त्याचबरोबर नांदेड वन विभागमध्ये 402 आहे. हिंगोली वन विभागमध्ये 22 जागा आहे. बीड वन विभागमध्ये 158 आहे. वन प्रशिक्षण संस्था जालनामध्ये 10 जागा आहे. मूल्यांकन विभाग छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये 1 जागा आहे. संभाजी महाराज नगरमध्ये 33 जागा आहे. त्याचबरोबर 6 व बीड या ठिकाणी 35 जागा आहे. जालनामध्ये 40 जागा आहे. नांदेडमध्ये 52 जागा आहे. परभणीमध्ये तर जागा आहे. त्यानंतर हिंगोलीमध्ये 28 जागा आहे. तर छत्रपती संभाजी महाराज नगर वन वृत्तामध्ये 781 जागा या ठिकाणी आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण धुळे वन विभागचं जर पाहिलं तर धुळे वन विभागमध्ये 150 जागा आहे. त्याचबरोबर नंदुरबार वन विभागमध्ये 66 जागा आहे. नेवासी वन विभागमध्ये 12 जागा आहे. जळगाव वन विभागमध्ये 128 जागा आहे. यावल वन विभागमध्ये 50 जागा आहे. नाशिक वन्यजीव विभागमध्ये 20 जागा आहे. छत्रपती संभाजी महाराज नगर वन्यजीव विभागमध्ये 20 जागा आहे. संशोधन जालनामध्ये 5 जागा आहे. वन प्रशिक्षण संस्था पालमध्ये 5 जागा आहे. सावी धुळेमध्ये 2 जागा आहे. त्याचबरोबर नंदुरबारमध्ये 20 जागा आहे. त्याचबरोबर जळगावमध्ये जे आहे 42 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर पश्चिम विभाग नाशिकमध्ये 111 जागा आहे. पूर्व भाग नाशिकमध्ये 205 आहे. अहमदनगर वन विभागमध्ये 72 जागा आहे. कार्य आयोजन नाशिकमध्ये 4 जागा आहे. मूल्यांकन विभाग नाशिकमध्ये 1 जागा आहे. पुणे वन्यजीव विभागमध्ये 8 जागा आहे. नाशिक वन्यजीव विभागमध्ये 12 जागा आहे. सावी नाशिकमध्ये 40 आहे आणि अहमदनगरमध्ये 28 जागा आहे. तर नाशिक वन वृत्तावरात एकूण 481 जागा रिक्त आहे. त्यानंतर ठाणे वन विभागमध्ये ठाणे वन विभागमध्ये 155 जागा आहे. डहाणू वन विभागमध्ये जे आहे 164 जागा आहे. जव्हार वन विभागमध्ये 130 जागा आहे. शहापूर वन विभागमध्ये 101 जागा आहे. अलिबाग वन विभागमध्ये 87 जागा आहे. रोहा वन विभागमध्ये 15 जागा आहे. कार्य आयोजन डहाणूमध्ये 2 जागा आहे. त्यानंतर सगाराऊ या ठिकाणी 234 आहे. पुणे वन्यजीव विभागमध्ये 2 जागा आहे. ठाणे वन्यजीव विभागमध्ये 220 जागा आहे. सावी ठाणेमध्ये 23 जागा आहे. सावी अलिबागमध्ये 29 जागा आहे. भूमी अभिलेख पश्चिम प्रदेश पनवेलमध्ये 2 जागा आहे. संशोधन केंद्र वाडामध्ये 6 जागा आहे. वन प्रशिक्षण संस्था शहापूरमध्ये 5 जागा आहे. वन जामाबंदी अधिकारी कोकणमध्ये तर आहेच. तिथं टोटल ठाणे वन वृत्तामध्ये एकूण 1175 जागा आहे. त्यानंतर पुणे वन विभागमध्ये 211 जागा या ठिकाणी. जुन्नर वन विभागमध्ये 129 जागा रिक्त आहे. सोलापूर वन विभागमध्ये 76 जागा आहे. पुणे वन्यजीव विभागमध्ये 52 जागा आहे. संशोधन पुणेमध्ये 3 आहे. 6वी पुणेमध्ये 10 जागा आहे. 6वी सोलापूरमध्ये 26 जागा आहे. तर पुणे वन वृत्तावरात एकूण 507 जागा आहे. त्यानंतर कोल्हापूर वन विभागमध्ये 190 जागा रिक्त आहे. सातारा वन विभागमध्ये 129 जागा रिक्त आहे. सावंतवाडी वन विभागमध्ये 135 जागा आहे. त्याचबरोबर सांगली वन विभागमध्ये 105 जागा आहे. चिपळूण वन विभागमध्ये 26 जागा रिक्त आहे. त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये जर आपण पाहिलं तर कोल्हापूरमध्ये कोयना अभयारण्य सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूरमध्ये 195 जागा आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यान सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर 31 जागा आहे. सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूरमध्ये 33 जागा रिक्त आहे. कोल्हापूरमध्ये 29 जागा रिक्त आहे. सांगलीमध्ये 25 जागा रिक्त आहे. सातारामध्ये 12 जागा रिक्त आहे. सिंधुदुर्गमध्ये 4 जागा रिक्त आहे. कोयनानगरमध्ये 3 जागा रिक्त आहे. दोडामार्गमध्ये 6 जागा रिक्त आहे. आदरामध्ये 6 जागा आणि संशोधन पुणेमध्ये 2 जागा आहे. तर टोटल कोल्हापूर वन वृत्तावरात एकूण 831 जागा रिक्त आहे. आणि सध्याच्या कंडिशनला पाहिलं 4545 वनमजूर या ठिकाणी कार्यरत आहे आणि 8446 जागा ज्या येणाऱ्या दिवसामध्ये भरल्या जाणार आहे. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्या साठीचा थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.